Hello, students. I welcome all of you in today's session, in which we are going to deal about basic and derived structures. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जो चॅप्टर अभ्यासणार आहोत त्याचं टायटल आहे बेसिक अँड डिराइव्हड स्ट्रक्चर. ग्रामर पेपरचा जो पेपर नंबर 6 आहे, त्या पेपरच्या सिलेबसमध्ये आपल्याला हा चॅप्टर आहे बेसिक अँड डिराइव्हड स्ट्रक्चर्स. ह्या चॅप्टरवर आपल्याला प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न क्रमांक 3 पडणार आहे, जो 20 मार्कासाठी असणार आहे. आपल्याला बेसिक स्ट्रक्चर्स दिले जातील आणि त्यापासून आपल्याला डिराइव्हड स्ट्रक्चर्स तयार करून त्याचं स्केलेटन अनालिसिस प्रोव्हाइड करावं लागतं. ह्या चॅप्टरमध्ये टोटल आपल्याला 12 बेसिक स्ट्रक्चर्स आणि त्यापासून 12 डिराइव्हड स्ट्रक्चर्स तयार करायचे आहेत. ऍक्च्युली प्रेझेंटेशन मध्ये तुम्ही बघाल तर मी 13 दिलेले आहेत, कारण सब्जेक्ट रायझिंग हा आपल्याला सिलेबस मध्ये दिलेला नाही, परंतु तो पुस्तकात आहे म्हणून तोही मी कव्हर केलेला आहे. जर चुकून त्यावर प्रश्न पडला तर तुम्हाला कन्फ्युजन होऊ नये, काही अडचण येऊ नये, हा त्यामागचा उद्देश आहे. तर चला आपण सुरू करूया बेसिक अँड डिराइव्हड स्ट्रक्चर. त्या अगोदर आपण एक थोडीशी कल्पना घेऊया की साधारण हा जो टॉपिक आहे, या टॉपिकवर साधारण प्रश्न कसा पडेल आणि त्याची उदाहरणं कशी असतील, म्हणून मी काही जुन्या क्वेश्चन पेपर मधून इथे क्वेश्चन घेतलेला आहे आणि त्याची उदाहरणं घेतलेली आहेत. क्वेश्चन नंबर 3 असेल, अटेम्प्ट डिराइव्हड स्ट्रक्चर्स फ्रॉम द फॉलोइंग ॲज डिरेक्टेड. कशापासून काय तयार करायचं आहे आपल्याला इथं ब्रॅकेटमध्ये दिलेलं असतं आणि त्या ब्रॅकेटनुसार आपल्याला ह्या सेंटेन्सचं ट्रान्सफॉर्मेशन करायचं असतं. बेसिक पासून डिराइव्हड तयार करायचं असतं. बेसिक स्ट्रक्चर म्हणजे सोपं स्ट्रक्चर, जे साधारण सब्जेक्ट, प्रेडिकेटर, ऑब्जेक्ट किंवा सब्जेक्ट, प्रेडिकेटर, कॉम्प्लिमेंट, सब्जेक्ट, प्रेडिकेटर, ॲडव्हर्बियल असं जे स्ट्रक्चर असतं त्याला बेसिक स्ट्रक्चर म्हणतात. ते स्ट्रक्चरच्या दृष्टीने सोपं असतं आणि ते बेसिक असतं, मूलतः आहे ते. आणि डिराइव्हड स्ट्रक्चर जे आहेत ते जरा कॉम्प्लेक्स असतं आणि आपल्याला ते जसं भाषा प्रगत होत गेली, जशी आपल्याला भाषेची जास्त गरज भासत राहिली, तसं आपण त्या बेसिक पासून डिराइव्हड स्ट्रक्चर तयार केलेले आहेत. काही आपल्याला सेंटेन्स जे आहेत ते डिराइव्हड स्ट्रक्चर वापरूनच आपल्या भावना आपल्याला व्यक्त करता येतात. बेसिक स्ट्रक्चरनुसार त्या व्यक्त होत नाहीत. ते कसं ते आपण प्रत्यक्ष उदाहरण बघत असताना बघूया. तर ही जी जुनी क्वेश्चन पेपर आहे ज्याच्यातून मी हे उदाहरणं घेतलेली आहे, त्यामध्ये पहिलं उदाहरण आहे, द पोस्टमॅन गेव द पार्सल टू द कस्टमर आणि कंसात दिलेला आहे क्लेप्ट सेंटेन्स. याचा अर्थ क्लेप्ट सेंटेन्स हा रूल वापरून आपल्याला ही जी सेंटेन्स आहे बेसिक स्ट्रक्चर मधली, तिचं डिराइव्हड स्ट्रक्चर तयार करावं लागतं. तसंच दुसऱ्या एक्झाम्पल मध्ये आहे आपल्याला एरोमॅटिक प्लांट्स वेअर सोल्ड ॲट द काउंटर आणि त्याचं आपल्याला करायचं आहे एक्झिस्टेन्शनल क्लॉथ्स. हा रूल वापरून आपल्याला ह्या बेसिक स्ट्रक्चरचं डिराइव्हड स्ट्रक्चर तयार करायचं आहे. त्याच्यानंतर तिसरं उदाहरण आहे या क्वेश्चन पेपर मधलं, माय आर्टिकल ऑन ड्रामा टेक्निक्स वॉज पब्लिश्ड आणि आपल्याला रूल यूज करायचा आहे पोस्टमेन पोस्टपोनमेंट ऑफ पोस्ट मॉडिफायर. हा रूल वापरून आपल्याला त्याचं डिराइव्हड स्ट्रक्चर तयार करायचं आहे. चौथं एक्झाम्पल आहे, दॅट द ट्रेन्स आर लेट टुडे वरीज मी. याला एक्स्ट्रा पोझिशन हा रूल यूज करून आपल्याला याचं डिराइव्हड स्ट्रक्चर तयार करायचं आहे. एका प्रश्नपत्रिकेमध्ये किती उदाहरणं असतील हे आज आपल्याला सांगता येणार नाही, कारण हा प्रश्न 20 मार्कासाठी आहे. आणि ज्या क्वेश्चन पेपर मधून ही 4 उदाहरणे घेतलेली आहेत, तो फक्त 10 मार्क्ससाठी होता. म्हणजेच आपल्याला 5 ते 6 एक्झाम्पल पडतील. सगळ्या एक्झाम्पलला सारखे मार्क्स नसणार आहेत. प्रत्येक एक्झाम्पलला त्याच्या कॉम्प्लेक्सिटीनुसार मार्क्स कमी जास्त होणार आहे आणि प्रश्नपत्रिकेमध्ये ते त्या एक्झाम्पलच्या समोर दिले जाणार आहेत. त्यामुळं आपल्याला काही अडचण येणार नाही. आपल्याला कळून जाईल कोणता एक्झाम्पल कोणत्या किती मार्क्ससाठी आहे आणि त्यानुसार जर जास्त मार्क्सला असेल, तर आपण समजू शकतो ते कॉम्प्लेक्स आहे म्हणून त्याला जास्त मार्क्स आहे आणि त्या दृष्टीने आपल्याला त्याचं एनालिसिस करताना त्याची मदत होऊ शकते. तर अशा पद्धतीने आपल्याला प्रश्न पडेल, अशा पद्धतीचे एक्झाम्पल्स असतील आणि एक्झाम्पल्स आपल्याला सोडवायचे आहेत. हे एक्झाम्पल सोडवण्यासाठी आपल्याला ज्या गोष्टींची माहिती हवी आहे, ती माहिती आता आपण बघूया. तर हे जे बेसिक स्ट्रक्चरचं डिराइव्हड स्ट्रक्चरमध्ये रूपांतर करायचं आहे, ते म्हणजे ट्रान्सफॉर्मेशन बाय युजिंग रूल्स आहे, बाकी काही नाही. ट्रान्सफॉर्मेशन्स ऑफ द सेंटेन्सेस आपण ऑलरेडी अभ्यासलेलं आहे. ॲक्टिव्हचा आपण पॅसिव्ह करतो, ॲड अ क्वेशन टॅग करतो. ते म्हणजेच ट्रान्सफॉर्मेशन ऑफ द सेंटेन्सेस किंवा इफनी वाक्य सुरू करतो. काही कंजंक्शनने आपण ते जोडतो किंवा सबऑर्डिनेटिंग कंजंक्शनने आपण 2 वाक्य जोडतो. ते म्हणजेच ट्रान्सफॉर्मेशन ऑफ द सेंटेन्स. आणि हे फक्त याच्यातले जे रूल आहेत ते थोडेसे अजून वेगळे आहेत.
ऍड अ क्वेश्चन टॅग त्याच्यामध्ये आहे, ऍक्टिव्ह पॅसिव्ह व्हॉइस पण आहे. पण अजून काही दुसरे आहेत. ते बघून आपल्याला त्याप्रमाणे ह्या सेंटेन्सचं ट्रान्सफॉर्मेशन करायचं असतं. बेसिक स्ट्रक्चरचं डिराइव्हड स्ट्रक्चरमध्ये ट्रान्सफॉर्मेशन करायचं असतं. आणि त्यातला आपला पहिला रूल जो आहे, ह्या चॅप्टर मधला पहिला रूल आहे आपला फ्रंटिंग. फ्रंटिंग हा रूल वापरून आपण कसं बेसिक स्ट्रक्चरचं डिराइव्हड स्ट्रक्चर तयार करू शकतो, ते आपण आता शिकूया. आता आपण सगळे पहिले रूल शिकणार आहोत. मी तुम्हाला सांगितलं, की आपण टोटल 13 रूल याच्यामध्ये शिकणार आहोत. आपल्याला सिलेबसमध्ये 12 दिलेले आहेत, परंतु पुस्तकामध्ये 13 आहेत आणि म्हणून आपण 13च्या 13 ह्याच्यामध्ये अभ्यासणार आहोत. त्याच्यामधला पहिला आहे फ्रंटिंग. फ्रंटिंग म्हणजे काय? तर आपल्याला जे सेंटेन्स दिलं जाईल, त्या सेंटेन्सचा सगळ्यात शेवटची जी फ्रेज असेल, एलिमेंट असेल, तो उचलून आपल्याला फ्रंटला टाकायचा आहे. त्यानी वाक्याची सुरुवात करायची. बाकी काही नाही करायचं. आता बेसिक स्ट्रक्चर कसं असू शकतं? तर सब्जेक्ट, प्रेडिकेटर. कारण जे सिंपल सेंटेन्सेस आहेत, जे स्टेटमेंट आहेत, त्यांचं स्ट्रक्चर नेहमीच सब्जेक्ट, प्रेडिकेटर असं असतं. आणि पुढे मग आपल्याला ऑब्जेक्ट येऊ शकतं, कॉम्प्लिमेंट येऊ शकतं, ॲडव्हर्बियल येऊ शकतं किंवा 2 ऑब्जेक्ट येऊ शकतात. ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट पण येऊ शकतं. म्हणजे आपल्या दृष्टीने बेसिक एस-पी आहे. सब्जेक्ट आणि प्रेडिकेटर. पुढे आपल्याला काही आलं तर काही प्रॉब्लेम नाही. आणि त्याच्यापासून डिराइव्हड स्ट्रक्चर तयार करत असताना आपल्याला जो शेवटचा एलिमेंट आहे, ओ, सी, ए याच्यापैकी जे काही असेल ते, ते सुरुवातीला घ्यायचंय आणि सब्जेक्ट आणि प्रेडिकेटर जसाच तसा ठेवायचा. म्हणजे शेवटचा जो एलिमेंट आहे तो फ्रंटला घ्यायचा आहे. म्हणजे फ्रंटिंग बाकी काही नाही. त्याचं उदाहरण बघा, असं येईल आपल्याला परीक्षेमध्ये आलं तर, आय अडोर कॉकटेल्स. उदाहरण इथे काही असू द्या. कंसात दिलेलं असेल रूल ऑफ फ्रंटिंग. आणि मग त्याच्यापासून आपल्याला काय करायचंय? तर फ्रंटिंग हा रूल वापरून ह्या बेसिक स्ट्रक्चरचं आपल्याला डिराइव्हड स्ट्रक्चर करायचं आहे आणि ते इथे करून दिलेलं आहे मी. कॉकटेल हा जो शब्द आहे, ही नाउन फ्रेज आहे सगळ्यात शेवटची. तिला उचलून आपण सुरुवातीला ठेवलं आणि बाकी सेंटेन्स जसंच तसं लिहिलेलं आहे. कॉकटेल्स आय अडोर. हे असं त्याचं डिराइव्हड स्ट्रक्चर तयार होतं. परंतु ते परीक्षेमध्ये आपल्याला दाखवायचं कसं? हे तर आपलं थेरॉटिकल नॉलेज आलं. परीक्षेमध्ये आपल्याला प्रत्यक्षात कसं करावं लागेल, ते आता आपण बघूया. आपल्याला दिलेलं उदाहरण आहे, ते जसंच तसं लिहून घ्यावं लागेल. आय अडोर कॉकटेल्स आणि त्याचं एनालिसिस करून घ्यायचं आहे. एनालिसिस करायचं म्हणजे त्याला फॉर्म एंड फंक्शन लेबल देऊन घ्यायचं आहे. आता हे पूर्ण सेंटेन्स आहे म्हणून आपण त्याला स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये घेतलेलं आहे. इथपासून आपल्या उत्तराची सुरुवात होते. उदाहरण जसं तसं लिहून घेतलं, 2 शब्दांमध्ये पुरेसा गॅप ठेवला, संपूर्ण एक्झाम्पल स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये घेतलं आणि आता आपल्याला फ्रेजेस ओळखायचे आहेत. याच्या अगोदर आपण जे प्रेझेंटेशन दिलेलं आहे, जे शिकलेलं आहे त्याच्यामध्ये सर्वात अगोदर आपण व्हर्ब फ्रेज आयडेंटिफाय करून घेतो, ही व्हर्ब फ्रेज. परंतु आता एक्सपर्ट झालेलो आहोत आपण. आपल्याला पहिल्यापासून डायरेक्ट फ्रेजेस आपण आता टाकू शकतो. आपल्याला माहिती आहे आय ही एक फ्रेज होईल, अडोर ही एक फ्रेज होईल आणि कॉकटेल 3 शब्द आहे. त्याच्यामधले हा व्हर्ब आहे. म्हणजे हा व्हर्ब फ्रेज गेली की ऑटोमॅटिक 2 शब्द राहतात आणि दोन्ही शब्द वेगवेगळ्या फ्रेजमध्ये येणार आहे. ऑटोमॅटिक 3 फ्रेजेस पडणार आहे. मग आपण डायरेक्ट आय पासूनच सुरुवात करूया. व्हर्ब फ्रेज ओळखून तिला व्हर्ब फ्रेज आणि प्रेडिकेटर असं सगळं करण्यापेक्षा आपण आता आय पासून शेवटपर्यंत ते करत जाऊया. कारण आपण आता पुरेसे एक्सपर्ट झालेलो आहोत. म्हणून आयला आपण राउंड ब्रॅकेट टाकली कारण ती फ्रेज आहे, नाउन फ्रेज असणार आहे आणि ती सब्जेक्टचं फंक्शन करणार आहे. कारण शेवटी फुल स्टॉप आहे म्हटल्यानंतर सुरुवातीला सब्जेक्टच येणार. त्यानंतर अडोर हा आपला व्हर्ब आहे त्याच्यामुळे त्याला एक फ्रेजेस टाकून घेतली आपण आणि नंतर व्हर्ब फ्रेज आहे त्याचं फॉर्म लेबल दिलं आणि त्याचं फंक्शन लेबल आपण दिलेलं आहे पी. त्यानंतर कॉकटेल हा एकमेव शब्द राहिलेला आहे. त्यालाही आपण राउंड ब्रॅकेट टाकून घेतलेली आहे कारण ती फ्रेज आहे, नाउन फ्रेज आहे आणि ती फंक्शन करणार आहे ऑब्जेक्टचं. अशा पद्धतीनं आपण ह्या एक्झाम्पलचं, ह्या वाक्याचं, ह्या क्लॉजचं संपूर्ण एनालिसिस करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला खाली एक बाण दाखवायचा आहे. कारण आपल्याला आता त्याचं डिराइव्हड स्ट्रक्चर करून दाखवायचं आहे आणि डिराइव्हड स्ट्रक्चरमध्ये आपल्याला हा जो शेवटचा युनिट आहे, ही शेवटची जी फ्रेज आहे, ती फक्त उचलून इथे सुरुवातीला ठेवायची. बाकी वाक्य जसंच तसं ठेवायचं, काही करायचं नाहीये. आता आपण तसं करून बघूया. पहिल्यांदा आपण कॉकटेल शब्द घेतला आणि आय अडोर जसाच तसा ठेवला आणि पुन्हा त्याला आता ब्रॅकेटिंग करून घेऊया. सेम ब्रॅकेटिंग राहील, काहीच फरक पडणार नाही. कॉकटेलचा एन-पीच राहील, वर ऑब्जेक्ट राहील. सगळ्या फ्रेजेस तशाच्या तशा राहतील. ते आपल्याला स्क्वेअर ब्रॅकेट पुन्हा टाकून घ्यायची आणि प्रत्येक फ्रेज जी आहे, ती आपल्याला पुन्हा जशीच तशी दाखवून द्यायची. एनालिसिस करून दाखवायचं आहे आणि आपण ते असं इथे करून दाखवलेलं आहे. म्हणजे इथे आपण ही ब्रॅकेट टाकली, तिला एन-पी म्हटलं, वर ऑब्जेक्ट कारण हे जसंच तसं आहे बघा इथे. त्याच्यानंतर आय जो आहे, त्याचं पूर्ण एनालिसिस जसंच तसं इथे आहे. आय ही नाउन फ्रेज आहे, वर सब्जेक्ट आहे, अडोर व्हर्ब फ्रेज आहे, वर प्रेडिकेटर आहे. जसंच तसं आपण घेतलेलं आहे. फक्त कॉकटेल ही जी नाउन फ्रेज शेवटची आहे, तिला उचलून आपण फ्रंटला ठेवलं. फ्रंटला ठेवल्याने काय होतं, तर त्याच्यावर जोर पडतो, फोकस त्याच्यावर जातो.
आय ॲडोर कॉकटेल्स मध्ये आय महत्वाचा आहे. कुणाला कॉकटेल आवडत नाही, तर मला आवडत नाही. दुसऱ्या वाक्यामध्ये कॉकटेल्स आय ॲडोर याच्यामध्ये आयला व्हॅल्यू नाही, कॉकटेलला व्हॅल्यू आहे. मला काय चालत नाही, तर कॉकटेल चालत नाही. म्हणजे जर तुम्ही फ्रंटिंगला घेतला एखादा शब्द फ्रंटला, तर त्याच्यावर फोकस पडतो आणि जर असं आपल्याला एखाद्या गोष्टीवर फोकस द्यायचा असेल, तर आपण तो शब्द सुरुवातीला घेऊ शकतो. अशा पद्धतीनं याचं आपल्याला डिराइव्ह्ड स्ट्रक्चर करायचं आहे आणि ह्या आपण जे डिराइव्ह्ड स्ट्रक्चर केलेलं आहे, त्याचं स्केलेटन एनालिसिस सुद्धा आपल्याला उत्तरात द्यावं लागतं. तर स्केलेटन म्हणजे काय? तर सापळा. जसं आपल्या जीवशास्त्राच्या लायब्ररीमध्ये तुम्ही शाळेत असताना बघितलं असेल मानवी सापळा ठेवलेला असतो. तर याचा सुद्धा आपल्याला फक्त सापळा दाखवायचा आहे. आपल्याला हे शब्द वगैरे काहीच दाखवायचं नाही. तर याच्या सापळ्यामध्ये फक्त आपल्याला ब्रॅकेट्स यूज करून आणि फॉर्म फंक्शन लेबल करून कशापासून काय तयार झालं ते आपल्याला इंडिकेट करायचं असतं. त्याला म्हणतात स्केलेटन एनालिसिस. आता याचं स्केलेटन एनालिसिस कसं होईल? तर आपल्याला सुरुवातीला पहिला एक बाण दाखवायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला एक स्क्वेअर ब्रॅकेट टाकून घ्यायची आहे, जी आपण आता इथे टाकून घेतली. आता ही ब्रॅकेट येते इथपासून इथपर्यंत आणि त्याच्यामध्ये आपल्याला आता दाखवायचं आहे, की काय-काय आलं होतं, किती फ्रेजेस आले होते आणि त्यांनी काय-काय फंक्शन केलं, त्याचं स्ट्रक्चर काय? तर ते आहे एस, पी आणि ओ. हे आपण बेसिक जे आपलं सेंटन्स दिलं होतं, त्याचं स्ट्रक्चर असं आहे. ते आपण म्हणून आपल्याला एनालिसिस करून घ्यावं लागतं, कारण इथं आपल्याला असं स्केलेटन एनालिसिस प्रोव्हाईड करायचं आहे. आता या बेसिक पासून आपण हे डिराइव्हड केलं, ते सुद्धा आपल्याला स्केलेटन एनालिसिस करून दाखवायचं आहे. त्याच्यामध्ये आपण बाण दाखवूया, की याच्यापासून आता आम्ही इथे पुढे तयार केलेलं आहे. तिथे सुद्धा आपल्याला पहिल्यापासून शेवटपर्यंत एक स्क्वेअर ब्रॅकेट येईल, कारण ती ही आहे बघा इथपासून इथपर्यंत आणि त्याच्यामध्ये आपण काय केलेलं आता ओ-एस-पी असं आलेलं आहे, म्हणून तिथे ओ-एस-पी लिहून घेतलं. आणि अशा पद्धतीनं आपण स्केलेटन एनालिसिस करून दाखवलं, की बेसिक स्ट्रक्चरमध्ये आमचं एस-पी होतं आणि डिराइव्ह्ड स्ट्रक्चरमध्ये ते ओ-एस-पी झालेलं आहे. असं एवढं केलं, की आपलं याचं आन्सर कंप्लीट होतं. तर हे स्केलेटन एनालिसिस म्हणजे काय? तर आपण फक्त त्याचे इथे फंक्शन लेबल्स दाखवलेले आहेत. काही उदाहरणामध्ये आपल्याला फॉर्म लेबल पण दाखवावे लागतात. इथे मात्र रूल ऑफ फ्रंटिंगमध्ये त्याची गरज नाहीये. कारण आपल्याला फक्त ही फ्रेज इथे पुढे आलेली आहे एवढंच इंडिकेट करायचंय म्हणून आपण एवढंच यूज करून ते दाखवलेलं आहे. अशा पद्धतीनं लक्षात ठेवायचं, की फ्रंटिंगचं स्केलेटल एनालिसिस करताना फक्त फंक्शन लेबल्स आपल्याला इंडिकेट करावे लागतात. हा झाला पहिला रूल आपला फ्रंटिंग. आपला दुसरा रूल आहे इन्व्हर्जन. या रूल ऑफ इन्व्हर्जन मध्ये आपल्याला काय करावं लागतं? तर आपला जो क्रम आहे तो पूर्ण उलटा करून दाखवायचा आहे. इन्व्हर्ट करून टाकायचं त्याला, त्याला उलटं करून टाकायचं. त्याचं उदाहरण आपण बघूया. सपोज आपल्याकडे एस-पी-ए आहे म्हणजे सब्जेक्ट आहे, प्रेडिकेटर आहे आणि ॲडव्हर्बियल आहे. तर त्याचं काय होईल? ॲडव्हर्बियल, प्रेडिकेटर, येस. म्हणजे असं आहे एस-पी-ए तसं उलटं इकडून येईल एस-पी-ए. इकडून असं सरळ जे आहे ते तिकडून उलटं येईल एस-पी-ए. म्हणजे कुठलंही उदाहरण आलं, तर हे अशा पद्धतीनं असेल आणि आपल्याला त्याला उलटं करून दाखवायचंय. म्हणजे डिराइव्ह्ड स्ट्रक्चर करायचं म्हणजे त्याचं इन्व्हर्जन करायचं. उदाहरणार्थ आपल्याला जर उदाहरण आलं, द रेन केम डाउन. तर उदाहरण आपण जसं तसं लिहून घ्यायचंय आणि त्याचं एनालिसिस करायला सुरुवात करायची. ती होईल स्क्वेअर ब्रॅकेटपासून. पहिल्यापासून शेवटपर्यंत आपल्याला स्क्वेअर ब्रॅकेट टाकायचे आहे. त्यानंतर आपल्याला ज्या याच्यामध्ये ज्या फ्रेजेस आहेत त्या एनालिसिस करून घ्यायच्या. पहिली आपल्याला मिळाली आहे द रेन. ती नाउन फ्रेज आणि सब्जेक्ट असणार आहे. म्हणून नाउन फ्रेज आणि सब्जेक्ट आपण लिहून घेतलं. त्यानंतर आपल्याला दुसरी फ्रेज आहे केम. ती व्हर्ब फ्रेज आणि प्रेडिकेटर असणार आहे. म्हणून आपण व्हर्ब फ्रेज हे फॉर्म लेबल तिला दिलं आणि प्रेडिकेटर हे फंक्शन लेबल दिलेलं आहे. त्यानंतर आपल्याकडे आहे डाउन. ही ॲडव्हर्ब फ्रेज आहे आणि ती ॲडव्हर्बियलचं फंक्शन करते. कारण ॲडव्हर्ब फ्रेज नेहमी ॲडव्हर्बियलचं फंक्शन करतात. अशा पद्धतीनं आपण बेसिक स्ट्रक्चरचं पूर्ण एनालिसिस करून घेतलेलं आहे. आता याच्यापासून आपल्याला डिराइव्ह्ड स्ट्रक्चर तयार करायचं आहे. म्हणजे काय होईल? तर डाउन अगोदर येईल, मग केम येईल आणि मग द रेन येईल. आता आपण त्याचं डिराइव्ह्ड स्ट्रक्चर तयार करून घेऊ. आणि आपण याच्यापासून बेसिक पासून डिराइव्ह्ड स्ट्रक्चर तयार करतो म्हणून आपण इथे एक बाण टाकतो. बाणाला मार्क्स नाहीये, परंतु मग आपण इंडिकेट करू राहिलो, की आता आपली प्रोसेस इथून सुरू होते. आणि मग आपण डाउन अगोदर घेतला, त्यानंतर डाउन अगोदर घेतला, मग केम घेतला आणि मग द रेन घेतला. डाउन केम द रेन. म्हणजे उलटं केलं आपण. कंप्लीट. आणि तिथे आपण आता याला पण आपल्याला एनालिसिस करून दाखवायचं आहे. सेम पुन्हा प्रोसेस आहे. स्क्वेअर ब्रॅकेट टाकायची आहे. डाउनला एक ब्रॅकेट टाकली. ती ॲडव्हर्ब फ्रेज आहे. ॲडव्हर्बच राहणार आहे. केम वर्ब फ्रेज आहे ती प्रेडिकेटरच राहणार आहे. त्याचे लेबल्स आपण देऊन घेतले आणि द रेन ही जी नाउन फ्रेज आहे हा सब्जेक्टच राहणार आहे.
त्यांच्या फंक्शन लेव्हलमध्ये, फॉर्म लेव्हलमध्ये काहीही चेंज होत नाही. हा जो यस इथे आहे तो इथे आला पाहिजे. आणि आता आपल्याला त्याचं स्केलेटन एनालिसिस करून दाखवायचं आहे. स्केलेटन एनालिसिसमध्ये आपल्याला स्क्वेअर ब्रॅकेट टाकून घेतली. पहिल्या ह्याच्यामध्ये बघा आपल्याला ही पहिली जी स्क्वेअर ब्रॅकेट आहे ती आपल्याला बेसिक स्ट्रक्चर दाखवायची आहे. आपल्याला आहे एस-पी-ए. आपण ते लिहून घ्यायचंय. एस-पी आणि ए. आणि त्यानंतर आपण बाण दाखवून दाखवायचं की डिराइव्ह स्ट्रक्चरमध्ये आपण काय केलं, तर ते होणार आहे ए-पी-एस आणि तसं आपल्याला ते दाखवून द्यायचं. ए-पी-एस. ए-पी-एस आपण त्याच्यापासून तयार केलेलं आहे. अशा पद्धतीने हे इन्व्हर्जनचं उदाहरण आपल्याला सोडवता येईल. म्हणजे इन्व्हर्जनचं उदाहरण त्यात काय देतील? द रेन केम डाउन आणि पुढे कंसात असेल रूल ऑफ इन्व्हर्जन आणि मग आपल्याला ते जसं तसं लिहून घ्यायचं. त्याचं पहिलं एनालिसिस करायचं. नंतर त्याचं डिराइव्ह्ड स्ट्रक्चर तयार करून घ्यायचं. ते कसं करायचं इन्व्हर्जनमध्ये तर उलटं करायचं आणि मग त्याचं स्केलेटन एनालिसिस दाखवून द्यायचं. असं याचं कंप्लीट आन्सर असेल. आता आपण बघूया रूल नंबर 3. तो आहे ओमिशन ऑफ रिलेटिव्ह प्रोनाउन. म्हणजे रिलेटिव्ह क्लॉज मधला जो रिलेटिव्ह प्रोनाउन आहे, त्याला आपण ओमिट करू शकतो. त्याला आपण काढून टाकू शकतो. तो नसला तरी काही फरक पडत नाही. ग्रामरच्या दृष्टीने काही फरक पडत नाही, अर्थाच्या दृष्टीने काही फरक पडत नाही. म्हणजे आपल्याला जे एक्झाम्पल दिलेलं असेल त्याच्यामध्ये तो असेल आणि आपल्याला जे डिराइव्ह्ड स्ट्रक्चर करायचं त्यामध्ये त्याला फक्त काढून टाकायचं, बाकी काही बदल करायचा नाही. आता हा रिलेटिव्ह प्रोनाउन रिलेटिव्ह क्लॉज मध्ये येतो आणि रिलेटिव्ह क्लॉज हे नेहमी फ्रेज मध्ये येतं. हे आपण बघितलेलं आहे. तर हे त्याचं उदाहरण आपण आता बघूया. जसं की आपल्याला हे उदाहरण आहे, द स्टोरीज व्हिच ही इन्व्हेंटेड वेअर इनक्रेडिटेबल. तर इथपासून इथपर्यंत आपल्याला काय होईल, ही नाउन फ्रेज तयार झालेली आहे. हा सब्जेक्ट असणार आहे आणि वेअर हा पुन्हा त्याचा प्रेडिकेटर असणार आहे आणि इनक्रेडिबल हे त्याचं कॉम्प्लिमेंट असणार आहे. म्हणजे ती ॲडजेक्टिव्ह फ्रेज असणार आहे. ती कॉम्प्लिमेंटचं फंक्शन करेल. आपल्या दृष्टीने महत्वाचं काय याच्यामध्ये द पासून इन्व्हेंटेड पर्यंत आणि हा बघा रिलेटिव्ह प्रोनाउन आहे व्हिच. त्याच्यावरून तर आपल्याला कळलं हा रिलेटिव्ह क्लॉज आहे. नाउन फ्रेज एनालिसिस करताना आपण फर्स्ट सेमिस्टरमध्ये बघायचो, की हा जर व्हर्ब आला तर त्याच्या अगोदर रिलेटिव्ह प्रोनाउन जिथे होईल तिथं त्याची रिलेटिव्ह क्लॉज सुरू होईल. तर असं आपल्याला पहिलं त्याचं एनालिसिस करून घ्यायचंय. आपण सुरुवात केलेली आहे रिलेटिव्ह क्लॉज ओळखण्यापासून व्हिच ही इन्व्हेंटेड आणि त्याच्यामधले जे एलिमेंट्स आहेत त्याला आपण फॉर्म अँड फंक्शन लेबल देऊन ब्रॅकेटिंग करून घेतलेलं आहे. जसं व्हिचला केलेलं आहे एन-पी आणि तो असणार आहे ऑब्जेक्ट कारण सब्जेक्ट ही आहे आणि मग व्हिच हा ऑटोमॅटिक ऑब्जेक्ट येईल. तर ही हा सब्जेक्ट आहे. सब्जेक्ट आलेला आहे. इन्व्हेंटेड आता व्हर्ब फ्रेज आणि प्रेडिकेटर आपल्याला त्याला एनालिसिस करायचं आहे. आणि आता आपल्याला याच्यापासून हा जो विच आहे हा ड्रॉप करून, हा ओमिट करून आपल्याला पुन्हा उदाहरण जसंच तसं लिहायचं आहे. त्याचं एनालिसिस करून दाखवायचं. म्हणजे ओमिशन ऑफ रिलेटिव्ह प्रोनाउन. हा रिलेटिव्ह प्रोनाउन ते ओमिट करायचं. ओमिट करायचं म्हणजे काढून टाकायचं. आपण उदाहरण लिहिलं आणि ह्या उदाहरण लिहित असताना बघा फक्त विच काढून टाकलं. बाकी जसंच तसं लिहिलेलं आहे. द स्टोरीज. अब हा ही इथे आलेला आहे. इन्व्हेंटेड आणि व्हेरी इन्क्रेडिबल. फक्त आपला विच जो आहे तो ओमिट केलेला आहे. आणि हे रिलेटिव्ह क्लॉज आहे इथपासून इथपर्यंत नाउन फ्रेजमधलं. आता आपल्याला पुन्हा त्याचं एनालिसिस आपण करून दाखवूया. आपल्याला पुन्हा आता वीज गेल्यामुळे 2च फ्रेज राहिल्या त्याच्यामध्ये. ही जी आहे ती नाउन फ्रेज आहे आणि तो सब्जेक्ट असणार आहे. इन्व्हेंटेड ही व्हर्ब फ्रेज आहे आणि ती प्रेडिकेटर असणार आहे. असं आपण त्याचं ओमिट करून दाखवलं. आता याचं स्केलेटन एनालिसिस आपल्याला करून दाखवावं लागेल. आपल्याला पहिल्या स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये इथे ही जी इथपासून इथपर्यंतची स्क्वेअर ब्रॅकेट आहे तेवढीच आपण कन्सिडर करणार आहोत. कारण आपल्याला रिलेटिव्ह प्रोनाउन्सशी आपला संबंध आहे. बाकी शब्दांशी आपल्याला काही देणं-घेणं नाहीये. मग त्याच्यामध्ये अगोदर होता ओ, मग होता यस आणि मग होता पी आणि मग आता त्याच्यापासून आपण तयार काय केलं, तर फक्त एस-पी स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये 2 नंबरच्या स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये बघा इथे आणि इथे हे डिराइव्ह स्ट्रक्चर आहे आणि याच्यामध्ये फक्त एस आणि पी राहिला. तेच आपल्याला इथे इंडिकेट करायचं आहे एस आणि पी आणि अशा पद्धतीनं आपल्याला हे रूल वापरून याचं डिराइव्ह्ड स्ट्रक्चर तयार करून त्याचं स्केलेटल एनालिसिस अशा पद्धतीनं प्रोव्हाईड करावं लागतं. हे आपलं परीक्षेतलं उत्तर आहे. अशा पद्धतीनं आपल्याला करावं लागेल. जर स्टोरीज व्हिच ही इन्व्हेंटेड वेअर इनक्रेडिटेबल आणि कंसामध्ये आलं रूल ऑफ ओमिशन ऑफ रिलेटिव्ह प्रोनाउन तर हे अशा पद्धतीनं आपलं टोटल उत्तर असणार आहे. आता आपण चौथा रूल बघूया. तो आहे ओमिशन इन कंपॅरेटिव्ह क्लॉज. कंपॅरेटिव्ह क्लॉजमध्ये आपल्याला आता काही एलिमेंट ओमिट करायचा आहे. बेसिक स्ट्रक्चरमध्ये तो दिला जाईल. आपल्याला तो ओमिट करून डिराइव्ह्ड स्ट्रक्चर तयार करून त्याचं स्केलेटन एनालिसिस करून दाखवायचं आहे. तर आपण सुरू करूया. उदाहरणार्थ हे उदाहरण आलेलं आहे. "ॲन कॅन नीट मॅट्रेसेस."
फास्टर दॅन पाम कॅन नीट मॅट्रेसेस. त्याच्यामध्ये काय आहे? तर याच्यामध्ये काही पार्ट जो आहे, कॅन नीट मॅट्रेसेस, कॅन नीट मॅट्रेसेस हा रिपीट झालेला आहे. आणि हे कंपॅरिझन आहे. फास्टर दॅन, ईआर आणि दॅन हे कंपॅरेटिव्ह क्लॉज असतं. आणि हे कंपॅरेटिव्ह क्लॉजेस हे सुद्धा नेहमी फ्रेजमध्येच येतात. ते सेपरेट येत नाही. त्यांच्या डोक्यावर कधी स्पोकाचं फंक्शन नसतं. तर ते नेहमी मॉडिफायर म्हणून येतात. आणि मग हा रिपीट झालेला जो पार्ट आहे, तो पुन्हा रिपीट करण्याची गरज नसते. म्हणून आपण तो डिराइव्हड स्ट्रक्चरमध्ये ओमिट करून टाकतो. आपल्याला बेसिक स्ट्रक्चर प्रमाणेही बोलता येईल रिटर्न आणि डिराइव्हड स्ट्रक्चर प्रमाणेही वाक्य वापरता येईल. परंतु डिराइव्हड स्ट्रक्चर हे अधिक चांगलं असतं. प्रगल्भ भाषा आहे. असं रिपीट करणं म्हणजे हे लहान मुलांसारखं झालं. एखादा व्यक्ती जर म्हणला, "ॲन कॅन नीट मॅट्रेसेस फास्टर दॅन पाम कॅन नीट मॅट्रेसेस." ते लहान मुलं असं बोलतात. आणि एखादा मॅच्युअर्ड माणूस, भाषेवर प्रभुत्व असणारा माणूस डिराइव्हड स्ट्रक्चर प्रमाणे बोलेल. तो म्हणेल, "ॲन कॅन नीट मॅट्रेसेस फास्टर दॅन पाम." बस एवढंच म्हटलं की झालं. मग आपल्याला ते डिराइव्हड स्ट्रक्चरमध्ये करून दाखवायचं. याचं आपण आता एनालिसिस करून घेऊ. ही आपली फ्रेज आलेली आहे, ती ॲडव्हर्ब फ्रेज आहे. फास्टर दॅन, कारण फास्टर हा जो शब्द आहे, तो क्रियेशी संदर्भात आहे. म्हणून ती ॲडव्हर्ब फ्रेज आहे. आणि त्याच्यामध्ये जे क्लॉज आलेलं आहे कंपॅरेटिव्ह क्लॉज, ते दॅन पासून नेहमी सुरू होतं. म्हणून दॅन पासून आपण कंपॅरेटिव्ह क्लॉज सुरू केलं, ते शेवटपर्यंत आलं. ते सी आहे, म्हणजेच कंपॅरेटिव्ह क्लॉज. आणि मग त्याच्यामध्ये दॅन हा कंजंक्शन असतो. पामला पुन्हा ब्रॅकेट करावं लागेल. तो नाउन फ्रेज येईल. कॅन नीट आणि एम-मॅट्रिसेस तिघांना आपण अगोदर पहिले ब्रॅकेट करून घेतलेले आहेत. आणि पाम हा सब्जेक्ट आहे, कॅन नीट हा प्रेडिकेटर आहे आणि मॅट्रिसेस हा ऑब्जेक्ट आहे. आता याच्यापासून आपल्याला तयार करायचं आहे डिराइव्हड स्ट्रक्चर. आता डिराइव्हड स्ट्रक्चरमध्ये आपण काय केलं, तर हे पाम कॅन पर्यंतच आपण केलेलं आहे. नीट मॅट्रिसेस हा जो आहे, तो जो पार्ट आहे तो आपण ओमिट करून टाकलेला आहे. अँड घेतला, कॅन नीट घेतला, मॅट्रेसेस घेतला, फास्टर घेतला, दॅन घेतला, पाम जसं तसं घेतलं आणि कॅन पर्यंत घेतलं. नीट मॅट्रेसेस हा जो पार्ट आहे आपण ओमिट केलेला आहे इथे. यालाच म्हणायचं डिराइव्हड स्ट्रक्चर. ह्या बेसिक स्ट्रक्चर पासून हा रूल वापरून असं डिराइव्हड स्ट्रक्चर तयार होतं. तर याचंही आपल्याला एनालिसिस करून घेतलं पाहिजे. कारण फास्टर, कॅन पर्यंत पुन्हा ती ॲडव्हर्ब फ्रेजच आहे आणि त्याच्यामध्ये दॅन, पाम कॅन हे सी आहे. आणि मग त्याच्यामध्ये पुन्हा आपल्याला त्याचं सगळं लेबल्स देऊन घ्यायचे आहेत. जसं फास्टर हा कंजंक्शन, दॅन हा कंजंक्शन पाहिजे. हा फास्टर नाही पाहिजे इथे. कारण फास्टर हा आहे. हे कंजंक्शन जो आहे तो इथे दॅनच्या तिथे पाहिजे होतं. ते बाय मिस्टेक माझ्याकडून इकडे लेबल दिलं गेलेलं आहे. तेवढी मिस्टेक आपण सुधारून घेऊया. आणि मग हे असं केलं, की आपल्याला याचं पुन्हा स्केलेटन एनालिसिस करून दाखवायचं आहे. पहिली स्क्वेअर ब्रॅकेट म्हणजे इथपासून इथपर्यंत त्याच्यात काय आहे ते दाखवायचंय. त्याच्यामध्ये आपल्याला दॅन हा कंजंक्शन आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथं सब्जेक्ट, प्रेडिकेटर आणि ऑब्जेक्ट असे 3 आलेले आहेत. ते आपण लिहून घेतले. कंजंक्शन आपल्या दृष्टीने इथे महत्वाचं आहे. कारण त्याच्यामुळे आपल्याला कळतं, की हे क्लॉज आहे म्हणून. आणि मग त्याच्यापासून डिराइव्हड स्ट्रक्चर कसं तयार होईल ते आपण बाण दाखवून पुन्हा दाखवतो. मग आता फक्त आपल्याला ही स्क्वेअर ब्रॅकेट आपल्याला इथे दाखवायची आहे. त्याच्यामध्ये पहिलं आपल्याला कंजंक्शन आहे. दॅन हा कंजंक्शन. आपण हे जे लेबल आहे ते इथे दिलं पाहिजे. मग दॅन कंजंक्शन आलं आणि पुढे फक्त पी आलेला आहे. सॉरी, हा हा पी पण इथं कॅनला पाहिजे होता. पामच्या डोक्यावर येस पाहिजे होता. म्हणजे येस आणि त्याच्यानंतर कॅन ही फक्त ऑक्झिलरी आहे. अशा पद्धतीने आपल्याला याचं स्केलेटन एनालिसिस करून दाखवावं लागतं. कोणत्या याचं स्केलेटन एनालिसिसमध्ये कशाला जोर द्यायचा आहे, काय मेन्शन करायचं आहे, हे तुम्ही 7-8 वेळा प्रॅक्टिस केली तर तुमच्या लक्षात येऊन जाईल. आणि अशा पद्धतीनं हा रूल वापरून आपल्याला अशा पद्धतीनं हे उदाहरण सोडवता येतं. आता आपण बघूया रूल नंबर 5 आहे टॅग अ क्वेशन. हे आपल्याला ऑलरेडी झालेलं आहे. म्हणजे आपण टॅग क्वेशन कसा फॉर्म करायचा, तर टॅग क्वेशन आपण जेव्हा वापरून वाक्य बोलतो तेव्हा ते डिराइव्हड स्ट्रक्चर असतं. जेव्हा आपण नॉर्मल बोलतो तेव्हा ते बेसिक स्ट्रक्चर असतं. आणि टॅग क्वेशन तुम्हाला सगळ्यांना फॉर्म करता येतो. तर त्याचं आपण बघूया एक्झाम्पल कसं असू शकतं. "वी मस्ट गो नाऊ" असं एक्झाम्पल आपल्याला आलं आणि कंसामध्ये आलं टॅग अ क्वेशन. मग आपल्याला हे करून दाखवावं लागेल. सगळ्यात अगोदर आपल्याला उदाहरण असं तसं लिहून घेतलेलं आहे जसंच तसं. आणि मग त्याला आपण एनालिसिस करून घ्यायचं. हे इथपासून तिथपर्यंत एक सेंटेन्स आहे म्हणून स्क्वेअर ब्रॅकेट टाकून घेतली. त्याच्यामधली पहिली फ्रेज मिळाली आपल्याला "वी."
दुसरी मिळाली मस्ट गो आणि तिसरी मिळाली नाऊन. अशा 3 फ्रेजेसचं हे वाक्य आहे. वी हा काय आहे तर सब्जेक्ट आहे, मस्ट गो प्रेडिकेटर आहे आणि नाव काय आहे तर ॲडव्हर्बियल आहे. अशा पद्धतीने आपण त्याचं एनालिसिस करून दाखवलं. तुम्ही सपोज इथं एन-पी लिहिलं, इथं व्ही-पी लिहिलं, इथं पुन्हा एन-पी लिहिलं, तरी काही प्रॉब्लेम नाही. परंतु त्याची गरज नाही म्हणून लिहिलेलं नाही. तुम्ही जर चुकून लिहिलं तर काळजी करायचं कारण नाही. त्याचे काही मार्क्स काटले जाणार नाहीत. मग त्याच्यापासून आपल्याला टॅग क्वेशन कसा तयार होईल? तर आपल्याला आपण जसं-जसं वाक्य अगोदर लिहून घेतो. वी मस्ट गो नाऊ आणि मग त्याच्यानंतर कॉमा देतो. आपण कॉमा दिला. त्याच्यानंतर आपण बघतो, की याच्यामधला प्रोनाउन कोणता आहे? तर आपल्याला वी ऑलरेडी आहे. तो नसता तर आपण नावाचं प्रोनाउन करून घेतो. म्हणून आपल्या इथे आहे तर काही प्रॉब्लेम नाही. आपण वी जसंच तसं लिहून घ्यायचं आहे. सॉरी आपल्याला ऑक्झिलरी अगोदर लिहायची आहे आणि याच्यामध्ये नॉट नसेल तर नॉट टाकून घ्यायचा आहे. म्हणून आपण मस्ट नॉट टाकून घेतला आणि त्यानंतर आपल्याला हा प्रोनाउन घ्यायचा आहे. आणि मग आपण प्रोनाउन घेतला आणि शेवटी प्रश्नचिन्ह आपल्याला द्यायचंय. अशा पद्धतीने याचं ॲड अ क्वेशन टॅग तयार झालं. क्वेशन टॅग म्हणजे काय असतो? तर टॅग म्हणजे जसं आपण कपडे वगैरे घेतल्यानंतर त्याला अशी चिठ्ठी येते. ती त्याच्या प्राइसची असेल किंवा कंपनीची असेल आणि ती त्याला जोडलेली असते. त्याला म्हणतात टॅग आणि क्वेशन म्हणजे हा प्रश्न आहे बघा. इथे कुठंच प्रश्न नाहीये. आपण इथे प्रश्न विचारला म्हणजे मराठीमध्ये कसं असतं, की "तू मुलगा आहे." हे झालं प्लेन वाक्य, बेसिक स्ट्रक्चर आणि आपण त्याला विचारू, "तू मुलगा आहे का नाही?" हा प्रश्न विचारला त्याला म्हणायचं क्वेशन टॅग. मग आपण प्रश्न कशासाठी विचारतो? तर आपल्याला उत्तर हवं असतं. तसंच इथे उत्तर आपल्याला हवं आहे. वी मस्ट गो नाऊ. आता आपण गेलं पाहिजे. मस्टंट वी म्हणजे गेलं पाहिजे की नाही? त्याचं उत्तर येस किंवा नो असू शकतं. समोरचा उत्तर देईल. पण प्रश्न असा विचारला जातो. याला म्हणतात क्वेशन टॅग. त्याचंही आपल्याला एनालिसिस करून दाखवावं लागेल आता. कारण आपण इथे आता आपल्याला 2 व्हर्ब तयार झालेले आहे. हा एक मस्ट आहे आणि हा एक मस्ट आहे. आणि मग आता ते कसं एनालिसिस करायचं ते आपण बघूया. तर आपल्याला इथपासून इथपर्यंत एक टाकून घेतलं. कारण हे वरचं जसं-जसं आहे हे, ते जसंच तसं एनालिसिस आपल्याला इथपर्यंत करून घ्यायचंय. ते आता मी पुन्हा रिपीट करून सांगत नाही. हे जसंच तसं आपण कॉपी पेस्ट केलेलं आहे. वर जे आहे ते इथपर्यंत कॉपी पेस्ट केलेलं आहे आणि कॉमा नंतर आपल्याला पुन्हा दुसरी स्क्वेअर ब्रॅकेट चालू करावी लागेल. कारण हे दुसरं क्लॉज आहे आणि त्या क्लॉजमध्ये मस्ट, नॉट आणि वी एवढंच येईल. आणि हे दोन्ही एम-सी-एल असतात. दोन्ही मेन क्लॉज असतात. हे मेन क्लॉज आणि हे सबऑर्डिनेट क्लॉज असं नसतं. तर दोन्ही मेन क्लॉज आहेत. दोघंही इक्वली डॉमिनंट आहेत, इक्वली इम्पोर्टंट आहेत. आणि मग आता आपल्याला करून दाखवलं लागेल स्केलेटन एनालिसिस. पहिलं आपल्याला बेसिक स्ट्रक्चरचं स्केलेटन एनालिसिस इथं प्रोव्हाईड करावं लागेल. म्हणजेच आपल्याला एक स्क्वेअर ब्रॅकेट दाखवावं लागेल आणि त्या स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये आपल्याला एस-पी-ए असं दाखवून एम-सी-एल लिहून स्क्वेअर ब्रॅकेट क्लोज करावी लागेल. म्हणजे सेम आपण इथं जे केलेलं आहे ते इथे करून दाखवलेलं आहे. आता त्याचं डिराइव्ह्ड स्ट्रक्चर कसं तयार झालं, तर आपल्याला पुन्हा इथे 2 स्क्वेअर ब्रॅकेट टाकावे लागतील. पहिल्या स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये आहे एस-पी-ए आणि ब्रॅकेट क्लोज होईल. पुन्हा कॉमा येईल आणि त्याच्यानंतर पुन्हा एक दुसरी स्क्वेअर ब्रॅकेट आपल्याला टाकावी लागेल. ज्याच्यामध्ये ऑक्झिलरी आणि नॉट येईल. कारण हा नॉट आपल्याला दाखवायचा ना इथे हा नॉट घेतलेला. तर तो नॉट दाखवला आणि त्याच्यानंतर आपण दाखवलं सब्जेक्ट. हा वी जो इथे सब्जेक्ट आहे, तो इथे आपण शेवटी वापरलेला आहे आणि अशा पद्धतीने आपण त्याचं स्केलेटन एनालिसिस प्रोव्हाईड करायचं आहे. हे कुठून आलं ऑक्झिलरी तर ही मस्ट ऑक्झिलरी आहे. ती इथलीच आहे. आपण जर ह्या फ्रेजचं एनालिसिस केलं, तर ही ऑक्झिलरी ही मेन व्हर्ब येईल. इथं आपण फक्त ऑक्झिलरी घेतली. नॉट याच्यात नसेल, तर आपल्याला इकडे टाकायचा असतो. इथं असेल, तर इकडे नसतो टाकायचा. इथे नव्हता म्हणून आपण इथे टाकला नॉट आणि त्याच्यापुढे आपल्याला जो सब्जेक्ट आहे, तो सब्जेक्ट प्रोनाउन आहे म्हणून आपण जसं तसं घेता आला. इथं जर नाव असतं, तर आपल्याला ही, शी असं काहीतरी वापरावं लागलं असतं. पण तो सब्जेक्टच राहिला असता आपल्या दृष्टीने इथे येस. अशा पद्धतीने हे ॲड क्वेशन टॅगचं उदाहरण आपल्याला असं सोडवून दाखवावं लागतं. त्यानंतर आपण पुढच्या रूलकडे वळूया. पुढचा जो रूल आहे, तो आहे पॅसिव्ह रिकन्सिडर्ड म्हणजेच आपलं ॲक्टिव्ह व्हॉईस आणि पॅसिव्ह व्हॉईस. या उदाहरणामध्ये आपल्याला ॲक्टिव्ह व्हायचं पॅसिव्ह व्हॉईस करून दाखवायचं आहे. बेसिक स्ट्रक्चर हा ॲक्टिव्ह व्हॉईस आहे. पॅसिव्ह व्हॉईस हा डिराइव्हड स्ट्रक्चर आहे. ॲक्टिव्हचं पॅसिव्ह करायचं आणि त्याचं स्केलेटल एनालिसिस आपल्याला करून दाखवायचंय. उदाहरण आपल्याला सपोज असं जर आलं, की राम किल्ड रावण. तर आपल्याला जसं तसं लिहून घ्यायचंय. उदाहरण असं येईल राम किल्ड रावण कंसात दिलेलं असेल, पॅसिव्ह रिकन्सिडर्ड. मग तो रूल अप्लाय करून आपल्याला उदाहरण जसं तसं लिहून घ्यायचं. याचं एनालिसिस करून दाखवायचं. नंतर त्याचा पॅसिव्ह व्हॉईस करायचा. पॅसिव्ह व्हॉईसचं एनालिसिस करून दाखवायचं आणि नंतर स्केलेटन एनालिसिस प्रोव्हाईड करायचं. तर आपण वन बाय वन करूया. तर हे वाक्य आहे म्हणून आपण स्क्वेअर ब्रॅकेट टाकलेले आहे पहिल्यापासून शेवटपर्यंत.
आपल्याला पुन्हा 3 फ्रेजेस मिळणार आहे. राम एक, किल्ड एक आणि रावण एक. त्या फ्रेजेस आपण अगोदर टाकून घेतलेल्या आहेत आणि मग आता त्याला आपण लेबल देऊन घेतलेलं आहे. NP2, VP1, इथे NP1 पाहिजे. कारण ही NP2 आहे, ही NP1 आहे. काही मिस्टेक्स च्यात टायपिंग करताना झालेल्या आहेत. त्या नेक्स्ट टाइम मी व्यवस्थित सुधारून घेईल. ही NP1 आहे आणि आता फ्रेजेस दिल्यानंतर आपल्याला त्याला लेबल पण फंक्शन लेबल द्यायचे SPO. हा सब्जेक्ट आहे, हा प्रेडिकेटर आहे, ऑब्जेक्ट आहे. आता ह्याचं आपलं अनालिसिस कंप्लीट झालेलं आहे बेसिक स्ट्रक्चरचं. आता आपल्याला डिराइव्ह स्ट्रक्चर तयार करून दाखवायचं आहे. त्यासाठी आपण पहिल्यांदा बाण वापरूया. बाण घेऊया. त्याच्यानंतर आपण डिराइव्ह स्ट्रक्चर तयार करून घेतलेलं आहे. याचं डिराइव्ह स्ट्रक्चर म्हणजे पॅसिव्ह व्हॉइस काय होईल? रावण वॉज किल्ड बाय राम. आता याचं आपण अनालिसिस करून घेऊ. तुम्हाला सगळ्यांना ॲक्टिव्हचं पॅसिव्ह बऱ्यापैकी करता येतं. उदाहरणं अतिशय सोपी असतात. सोपी उदाहरणं तुम्हाला त्याच्यामध्ये येतील. फार अवघड उदाहरणं येणार नाहीत. मग आता आपल्याला रावणला एक ब्रॅकेट पडेल. त्याच्यानंतर स्क्वेअर ब्रॅकेट अगोदर टाकायला पाहिजे होती. स्क्वेअर ब्रॅकेट टाकली. मग रावणला ब्रॅकेट करून घेतली. त्यानंतर वॉच किल्डला ब्रॅकेट करून घेतली आणि बाय रामला पण ब्रॅकेट करून घेतली. आणि मग आता आपल्याला त्याचं लेबल्स द्यायचे आहेत. तर हाचा वॉच किल्ड आपण व्हर्ब फ्रेजला प्रथम दिली, कारण तो पॅसिव्ह मेन व्हर्ब आहे. म्हणून तिथं पॅसिव्ह लिहिलं. ॲक्टिव्ह आहे, हा पॅसिव्ह आहे. कारण वॉज किल्ड हा आपल्या कुठल्याही टेन्सच्या फॉर्मॅटमध्ये हा व्हर्ब बसत नाही. टू बीच्या नंतर क्रियापदाला फक्त आयएनजी लागतं. इथं ईडी लागलेला आहे. कारण ते पॅसिव्ह मेन व्हर्ब आहे. ते प्रेडिकेटर येईल. त्याच्यानंतर ही जी आपली पहिली NP1 होती राम, ती आता इकडे शिफ्ट झालेली आहे. NP1 आणि तो डोक्यावर आता ॲडव्हर्बियल होईल कारण त्याला बाय लागलेला आहे. म्हणजे ती आता पीपी सारखं ॲक्ट करते आहे. आणि मग पुन्हा रावण जो आहे त्यालाही आपल्याला फॉर्म अँड फंक्शन लेबल देऊन घ्यायचं. ते जसंच तसं रावण जो आहे तो इकडे सुरुवातीला घ्यायचा आहे आणि त्याला आता आपण सब्जेक्ट म्हणायचंय. आणि मग स्केलेटन एनालिसिसमध्ये आपल्याला दाखवायचंय. NP2 जी आहे ती कॉपी पेस्ट केल्यामुळे ती जशीच तशी इथं आलेली आहे. हे आपलं पहिलं स्ट्रक्चर बघा NP1 सब्जेक्ट. VP1 आता आपल्याला VP1 वगैरे NP2, NP1 असं आपण का दिलं? कारण 2-2 नाउन फ्रेज आलेले आहे आणि त्यांची एक्सचेंज होतात त्या. ही पुढे जाते, ही मागे येते. म्हणून आपण त्यांना ते लेबल देऊन घ्यावं लागतं आणि इंडिकेट करावं लागतं. आता हे बेसिक स्ट्रक्चर पासून आपल्याला डिराइव्ह्ड स्ट्रक्चर काय तयार झालं? तर NP2 सुरुवातीला आलेली आहे. बघा आपली NP2 आहे ती रावण इथं आलेली आहे. त्याच्यानंतर ती फंक्शन करते सब्जेक्टचं. इथे येस लिहायला पाहिजे नव्हता. कदाचित तो ॲनिमेशनमध्ये गायब झाला असेल किंवा नंतर येऊ सुद्धा शकतो. तर ती पहिला जो सब्जेक्ट आहे, हा, हा काय आहे आपला? तर NP2 आहे. इथे जी NP2 होती ती सुरुवातीला आली NP2. त्याच्यानंतर आपल्याला पॅसिव्ह व्हॅल्यू आलं, वॉच किल्ड तो प्रेडिकेटरचं फंक्शन करतो. आणि त्यानंतर आपल्याला हे जे कर्ली ब्रॅकेट आहे, हे कर्ली ब्रॅकेट आपण ऑप्शनल कॉन्स्टिट्यूएंटसाठी वापरतो. म्हणून ती कर्ली ब्रॅकेट वापरलेली आहे आणि त्याच्यामध्ये पीपी आहे आणि ती पीपी ॲडव्हर्बियलचं फंक्शन करते. ती काय आहे? पीपी इज इक्वल टू बाय प्लस NP1. बघा हा बाय आलेला आहे आणि ही इथली ही NP जी आहे 1 ती इथे आलेली आहे. आणि अशा पद्धतीने आपल्याला त्याचं एनालिसिस करून दाखवावं लागतं. हे तुम्ही जर व्यवस्थित लक्षात ठेवलं, तर याच्याप्रमाणे आपल्याला वरचं एनालिसिस करता येईल किंवा वरचं एनालिसिस केल्यानंतर खाली त्याचं स्केलेटन एनालिसिस करून दाखवता येईल. अशा पद्धतीने आपल्याला रूल नंबर 6 पॅसिव्ह रिकन्सिडर्ड आपण शिकलेलो आहोत. आता आपण पुढे वळूया रूल नंबर 7 कडे आणि तो आहे सब्जेक्ट रायझिंग. हा सिलॅबसमध्ये दिलेला नाहीये, परंतु पुस्तकामध्ये आहे आणि याच्या अगोदर त्याच्यावर प्रश्न पडायचे. आता ह्या वर्षीच्याच मला जो सिलॅबस मिळालेला आहे, त्याच्यामध्ये सब्जेक्ट रायझिंग दिलेलं नाही तुमच्या सिलॅबसमध्ये. पण याच्या अगोदर त्याच्यावर प्रश्न पडलेले आहेत. कदाचित पडू शकतं म्हणून मी ते घेतलेलं आहे. सोपं आहे. 2 मिनिटात आपण त्याला शिकूया आणि मग पुढे वळूया. तर सब्जेक्ट रायझिंगमध्ये आपल्याला काय करायचंय? तर असं उदाहरण दिलं जाईल. बॉब कन्सिडर्ड ग्रामर टू बी अ वेस्ट ऑफ टाईम आणि इथं कंसामध्ये दिलं जाईल सब्जेक्ट रायझिंग. मग आपल्याला काय करायचंय? उदाहरण जसं तसं लिहून घ्यायचं. सब्जेक्ट रायझिंग नाही लिहून घ्यायचं. कंसात जे ते लिहून नाही घ्यायचं. उदाहरण फक्त जसं तसं लिहून घ्यायचं. त्याचं पहिलं अॅनालिसिस करून घेऊ, कारण हे बेसिक स्ट्रक्चर आहे. आपल्याला बेसिक स्ट्रक्चर दिले जातात आणि आपल्याला डिराइव्ह्ड स्ट्रक्चर तयार करावे लागतात. म्हणून बेसिक स्ट्रक्चर आपण पहिल्यांदा लिहून घेतलेलं आहे. त्याचं अॅनालिसिस करून घेऊया. तर पहिल्यापासून शेवटपर्यंत आपल्याला पडेल एक स्क्वेअर ब्रॅकेट. ती आपण दिलेली आहे. त्यानंतर प्रत्येक फ्रेज जी आहे, तिचं आपण पहिल्यांदा फ्रेजेस आयडेंटिफाय करून घेतलेले आहेत.
एवढ्या फ्रेजेस आपल्याला याच्यामध्ये मिळालेला आहे. कारण वेस्ट ऑफ टाइम मध्ये पुन्हा वेस्ट ही नाउन फ्रेज आणि त्याच्यामध्ये प्रेपोजिशनल फ्रेज पडलेली आहे. म्हणजे आपल्याला टोटल फ्रेजेस किती मिळाल्या? मेन फ्रेजेस 1, 2, 3, 4 आणि 5 आणि एक सबऑर्डिनेट फ्रेज इथे मिळाली आपल्याला 6वी. आता आपण त्यांना काय करूया? त्या फॉर्म अँड फंक्शन लेबल पण देऊन घेऊया. याच्यामध्ये आपल्याला दोन व्हर्ब फ्रेज मिळालेले आहे, कन्सिडर्ड आणि टू बी. त्यामुळे आपल्याला इथे अजून एक स्क्वेअर ब्रॅकेट याच्यामध्ये पडणार आहेत. ती स्क्वेअर ब्रॅकेट बघा, ग्रामर पासून इथपर्यंत पडते, शेवटपर्यंत. हे उदाहरण असंच येतं. टू बी चीच व्हर्ब फ्रेज याच्यामध्ये येणार आहे. मग आता आपल्याला हे बघा, नाउन फ्रेज फर्स्ट पडलेली आहे. ह्या उदाहरणामध्ये जसं आपण पॅसिव्ह व्हॉइस मध्ये फ्रेजला नंबर दिले होते, तसं याच्यामध्येही नंबर द्यावे लागतात. NP1 आहे, VP1 आहे, त्याच्यानंतर आपल्याला हे सबऑर्डिनेट क्लॉज आहे. आणि आय का लिहिलं? कारण त्याच्या व्हर्ब फ्रेज ही इन्फिनिटिव्ह आहे. ज्या व्हर्बला टू लागतो ती इन्फिनिटिव्ह व्हर्ब फ्रेज असते, म्हणून आपण इथं आय लिहिलेला आहे, SCLI. हा जो एल आहे हा माझ्याकडून कॅपिटल झालेला आहे, तो स्मॉल पाहिजे. कारण सीएल हे जे लेबल आहे त्याच्यामध्ये सी कॅपिटल आहे आणि एल स्मॉल आहे. मग ही NP2 आहे ग्रामर, ही VP2 आहे, त्याच्यानंतर ही NP3 आहे राहिलेली. आणि त्याच्यामध्ये ऑफ टाइम ही पुन्हा PP आहे. ती आपण दिली नाही कारण आपल्याला त्याचं काही काम नाही पुढे. बॉब हा सब्जेक्ट आहे, कन्सिडर्ड हा प्रेडिकेटर आहे. आता हा जो SCLI आहे तो ऑब्जेक्ट असतो इथपासून इथपर्यंत. आणि सबऑर्डिनेट क्लॉज मध्ये पुन्हा आपल्याला ग्रामर हा सब्जेक्ट आहे, टू बी हा प्रेडिकेटर आहे आणि वेस्ट ऑफ टाइम ही आपली कॉम्प्लिमेंट आहे. ही कॉम्प्लिमेंट फ्रेज. अशा पद्धतीने आपण दिलेल्या बेसिक स्ट्रक्चरचं पूर्णपणे अनालिसिस करून घेतलेलं आहे. याचं खाली कोणती फ्रेज कुठे जाते, कोणत्या फंक्शन लेबल बदलतं ते समजण्यासाठी आपल्याला हे सगळं करून घ्यावं लागतं. आता आपण बघू याची डिराइव्हड स्ट्रक्चर कसं तयार होतं. हा जो सब्जेक्ट आहे, सबऑर्डिनेट क्लॉजचा जो सब्जेक्ट आहे, त्याला राईज करायचं. राईज करायचं म्हणजे त्याला सबऑर्डिनेट क्लॉज मधून बाहेर काढायचा आणि मेन क्लॉज मध्ये टाकायचा. तो सबऑर्डिनेट क्लॉजचा सब्जेक्ट जरी असला तरी शेवटी तो सबऑर्डिनेट क्लॉज मध्ये आहे, म्हणून त्याची किंमत कमी आहे. त्याला राईज करायचं, त्याची किंमत वाढवायची, त्याला मेन क्लॉज मध्ये आणून सोडायचा. म्हणजे हा जो ग्रामर NP2 जो सब्जेक्ट आहे त्याला आपल्याला सबऑर्डिनेट क्लॉज मध्ये न ठेवता त्याला ह्या कन्सिडरच्या अगोदर नंतर ठेवायचं. आणि तिथपासून पुढे म्हणजे टू बी पासून आपल्याला फ्रेज तयार कर सबऑर्डिनेट क्लॉज लिहावं लागतं. म्हणजे तुमच्या लक्षात येईल त्याला सब्जेक्ट रायझिंग का म्हणतात. हा जो सब्जेक्ट आहे सबऑर्डिनेट क्लॉजचा त्याची किंमत वाढवलेली त्याला रेज करू. बघूया आपण उदाहरण कसं सोडवायचं ते. आपण जसं तसं लिहून घेतलेलं आहे, पुन्हा काहीच बदल केलेला नाही. बॉब कन्सिडर्ड ग्रामर टू बी वेस्ट ऑफ टाइम. आपल्याला फक्त ही जी स्क्वेअर ब्रॅकेट आहे लाल कलर मध्ये दाखवलेली, ती फक्त आता इथं ग्रामरच्या अगोदर आहे. बेसिक मध्ये ती NP2 पासून पडेल आणि डिराइव्हड स्ट्रक्चर मध्ये ती व्हर्ब फ्रेज 2 पासून पडेल. एवढंच फक्त त्याच्यामध्ये बदल आहे. बघा, पहिल्यापासून शेवटपर्यंत आपण स्क्वेअर ब्रॅकेट टाकून घेतली. प्रत्येक फ्रेज जी आहे तिला आपण फ्रेज टाकून घेतलेले आहे, फ्रेज ओळखून घेतलेल्या आहेत आणि त्यांना आता आपण लेबल देऊन घेतलेले, फॉर्म लेबल. आणि फॉर्म लेबल देऊन घेतल्यानंतर आपली जी स्क्वेअर ब्रॅकेट आहे जी पहिली NP2 पासून सुरू होत होती, आता ती व्हर्ब फ्रेज 2 पासून म्हणजे इथं ही फ्रेज उचलली फक्त आणि इथं ठेवलेली, बाकी काही नाही. त्याला म्हणायचं सब्जेक्ट राहायचं. आता जी NP2 आहे, जी सबऑर्डिनेट क्लॉज मध्ये सब्जेक्ट होती, ती आता ह्या मेन क्लॉज मध्ये ऑब्जेक्ट होणार आहे. तिची किंमत वाढलेली आहे. ती आता मेन क्लॉजचा पार्ट झालेली आहे. त्याला म्हणायचं सब्जेक्ट राहायचं. म्हणजे याचं डबल अनालिसिस पॉसिबल आहे. आपण असंही अनालिसिस करू शकतो, असंही अनालिसिस करू शकतो. आणि बोथ आर करेक्ट, काही प्रॉब्लेम नाही. आणि पुन्हा आता आपल्याला फंक्शन लेबल आपण देऊन घेतले सगळे. आणि आता SCLI जे इथं ऑब्जेक्ट आहे त्याचं मात्र, कारण आपल्याला दुसरा ऑब्जेक्ट मिळालेला आहे, म्हणून आता हा ऑब्जेक्ट राहणार नाही. तर हा आपला काय होईल? कॉम्प्लिमेंट. याचं लेबल आता कॉम्प्लिमेंट येणार आहे. आणि हा जो कॉम्प्लिमेंट आहे हा ह्या ब्रॅकेट मधला आहे, सबऑर्डिनेट क्लॉज मधला. ह्या कॉम्प्लिमेंटचा आणि ह्या SPOC चा काही संबंध नाहीये. तो त्याचा त्याचा वेगळा, त्याच्या त्याच्या सबऑर्डिनेट क्लॉज मधला तो कॉम्प्लिमेंट आहे. आणि आता आपल्याला याचं स्केलेटन अनालिसिस करून दाखवायचं. आणि ते अशा पद्धतीनं येतं. कोणतंही उदाहरण तुम्हाला आले, शब्द कोणते बदलले, तर त्याचं स्केलेटन अनालिसिस असंच होणार आहे. हे असंच असंच लिहिलं जातं. पहिली NP1च असते, ती सब्जेक्टच असते. दुसरा व्हर्ब फ्रेज 1 असते, ती प्रेडिकेटर असते. मग सबऑर्डिनेट क्लॉज चालू होतो, तो सबऑर्डिनेट क्लॉज ऑब्जेक्ट असतो. आणि त्या सबऑर्डिनेट क्लॉज मध्ये ज्या फ्रेजेस असतात ती NP2 असते, मग VP2 असते, सब्जेक्ट प्रेडिकेटर आणि इकडे पुढे काही असू द्या, हे जे कॉम्प्लिमेंट आहे ते त्याचा
त्यांनी काही फरक पडत नाही. तुम्ही लिहिलं तरी चालेल, नाही लिहिलं तरी चालेल आणि मग त्याच्यापासून असंच तयार होणार आहे. त्यामुळे हे जर तुम्ही पाठ करून ठेवलं, तर तुम्हाला सब्जेक्ट रायझिंगचं उदाहरण एकदम इझिली सोडवता येईल. नंतर पुढचा रूल आपण बघूया, रूल नंबर 8 क्लेफ्ट सेंटेन्स. क्लेफ्ट सेंटेन्सचं हे स्केलेटन एनालिसिस इथं दिलेलं आहे. आता वर कसं असेल ते आपण बघूया आणि नंतर मग स्केलेटन एनालिसिस काय केलं ते बघूया. क्लेफ्ट सेंटेन्स असं उदाहरण आपल्याला पडेल, जॉन वॉज वेअरिंग पिंक सॉक्स लास्ट नाईट आणि पुढे कंसात दिलं जाईल क्लेफ्ट सेंटेन्स आणि ते आपल्याला सोडवायचं. मग आपण दिलेलं उदाहरण म्हणजे बेसिक स्ट्रक्चर जसं जसं लिहून घेतलेलं आहे आणि आता त्याच्या फ्रेजेस आपल्याला पाडून घ्यायच्या. अगोदर ते क्लॉज आहे, सेंटेन्स आहे आपल्याला दाखवण्यासाठी स्क्वेअर ब्रॅकेट टाकायचे आहे. मग आपल्याला जॉन वॉज वेअरिंग पिंक सॉक्स लास्ट नाईट अशा 1, 2, 3, 4 फ्रेजेस याच्यामध्ये आपल्याला मिळालेल्या आहेत. त्या 4 फ्रेजेस आपण अगोदर टाकून घेऊया. त्याला फॉर्म अँड फंक्शन लेबल पण देऊन घेऊया. पहिलं सब्जेक्ट आहे, मग प्रेडिकेटर आहे, मग ऑब्जेक्ट आहे आणि मग ॲडव्हर्बियल आहे. जॉन ही एन-पी आहे, वॉज वेअरिंग ही व्हर्ब फ्रेज आहे. पिंक सॉक्स ही नाउन फ्रेज आहे आणि लास्ट नाईट ही सुद्धा नाउन फ्रेजच आहे. मी इथे दिलेलं नाही कारण आपल्याला स्केलेटल एनालिसिसमध्ये त्याचं काही काम नाहीये. तुम्ही जरी दिल्या, तरी काही प्रॉब्लेम नाही. सवय ठेवा सगळं एनालिसिस करण्याची. तुम्ही इथे एन-पी, व्ही-पी वगैरे देऊन टाका, काही हरकत नाही. आणि आता आपल्याला याचं डिराइव्ह्ड स्ट्रक्चर तयार करायचं म्हणून आपण बाण दाखवलेला आहे. आणि आता हे डिराइव्ह्ड स्ट्रक्चर फक्त प्रेडिकेटर सोडून बाकी सगळ्याचे आपल्याला डिराइव्ह्ड स्ट्रक्चर तयार होतात. ते कसे करतात बघा, त्याला क्लेफ्ट सेंटेन्स का म्हणतात? कारण क्लिप सारखं ते जोडलं जातं. एका सेंटेन्सला दुसरं सेंटेन्स जोडलं जातं. पहिलं कसं तयार होईल? तर पहिलं आपल्याला सब्जेक्ट पासून क्लिप सेंटेन्स तयार करता येतं. दुसरं ऑब्जेक्ट पासून तयार करता येईल आणि तिसरं लास्ट नाईट. म्हणजे फक्त वर्ब फ्रेज सोडून बाकी सगळ्यांचे क्लिप सेंटेन्सेस होतील. जर याच्यामध्ये पुढे अजून 2 फ्रेजेस आल्या असत्या, समजा काय डायरेक्ट ऑब्जेक्ट किंवा इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आलं असतं किंवा कॉम्प्लिमेंट आलं असतं, तर आपल्याला अजून तेवढ्या तयार झाल्या असत्या. आता इथे आपल्याला 3च तयार होतील कारण सब्जेक्टची एक होईल, ऑब्जेक्टची एक होईल आणि ॲडव्हर्बियलची होईल. फक्त प्रेडिकेटरची होत नाही. आपण पहिली तयार करू जॉनची. त्याची सुरुवात कशी केली जाते बघा. पहिल्यांदा घ्यावा लागतो आपल्याला ईट. ईट घ्यायचाच आहे याच्यामध्ये आणि मग न घ्यायचा आहे वॉज घ्यायचा आहे. टू बीचं रूप घ्यायचं आहे. इथे वॉज म्हणून त्याचा वॉज झाला. आणि मग घ्यायचा आहे सब्जेक्ट. बघा हा याची आपण क्लेफ्ट सेंटेन्स केली. जॉन घेतला. त्याच्यापुढे आपल्याला हू ठेवायचा आहे किंवा आपण तिथे दॅटही लिहू शकतो. दोन्ही तुमच्या चॉईस आहे काय करायचं ते. हू किंवा दॅट वापरता येतो आपल्याला. इट वॉज जॉन दॅट आणि बाकी जसं तसं लिहून टाकायचं. वॉज वेअरिंग पिंक सॉक्स लास्ट नाईट. वॉज वेअरिंग पिंक सॉक्स लास्ट नाईट. जसं तसं लिहायचं. म्हणजे आपल्याला काय जे बदल केले ते आपण फक्त याच्या अगोदर केलेले इकडे. सुरुवात इटनी होणार, इथे टू बीचं रूप येणार, इथे वॉज होता म्हणून इथे वॉज आला म्हणजे भूतकाळ आला. त्याच्यानंतर आपण सब्जेक्ट घेतला आणि त्याच्यापुढे हू ठेवायचा आणि बाकीचं जसं तसं लिहून टाकायचं. ही झाली आपली पहिली लेफ्ट सेंटेन्स तयार. दुसरी आता आपल्याला पिंक सॉक्स पासून तयार करावी लागेल. तिन्हीच्या तिन्ही लिहायचे आहेत आपल्याला. कारण हे 3-4 मार्क्सला उदाहरण असणार आहे. एकच तयार करायची नाही. जेवढ्या होतील तेवढ्या करायच्या. दुसरी आपल्याला इट वॉज. आता आपण जॉनच्या ऐवजी काय घेतलं? पिंक साडीज. पुढं दॅट लिहिलं आणि वाक्य जॉन वॉज वेअरिंग लास्ट नाईट हे लिहून टाकलं. हे आपल्याला पिंक सॉक्स इथे पुढे घेतल्यामुळे ते रिपीट नाही करायचं. जसंच तसं लिहायचं. फक्त आपल्याला इट वॉज करायचं आणि आता आपण इथं दॅट वापरला. इथे तुम्ही दॅट वापरला तरी चालेल. फक्त इट वॉज लिहायचंय. पुढे एक कुठलं तरी आपल्याला एलिमेंट घ्यायचं आणि त्याच्यापुढे दॅट वापरून बाकीचं जसं लिहून टाकायचं. आता तिसरं कसं होईल? आपल्याला लास्ट नाईट करायचं. म्हणजे इट वॉज लास्ट नाईट दॅट जॉन वॉज वेअरिंग पिंक साडीज. लास्ट नाईट आपण पुढे घेतलं. इथे इट वॉजनी सुरुवात केली. दॅट वापरून टाकला. दॅटनी वाक्य जोडायचंय ना, म्हणून दॅट वापरायचं आणि मग जॉन वॉज वेअरिंग पिंक सॉक्स जसं तसं लिहून टाकलं. अशा पद्धतीने आपल्याला याच्या 3 क्लिप्ट सेंटेन्स तयार करता आल्या. आपल्याला जर 4 फ्रेजेस आहेत, तर फक्त प्रेडिकेटरचे होणार नाही म्हणजे 1, 2, 3 तयार होतील. आणि आपण ह्या 3 तयार करून दाखवल्या. आणि मग त्याचं स्केलेटन एनालिसिस असं केलं. पहिल्या स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये वरच आहे बघा एस-पी-ओ-ए असे आपल्याकडे 4 एलिमेंट होते आणि त्याच्यापासून हे आपण इथे पहिलं केलं इट. इट घेतला. वॉज हे टू बीचं रूप आहे. त्याच्यानंतर जॉन हा सब्जेक्ट आहे. इथे हा बघा हा सब्जेक्ट आहे. त्याच्यानंतर दॅट वापरलेला आहे. आपण दॅट वापरा किंवा हू वापरा काही फरक पडत नाही. समजा तुम्ही इथं हू वापरलं, तर इथं हू लिहा. आणि त्याच्यानंतर काय आहे? हा बा पी आहे. त्याच्यानंतर हा ओ आहे. हा ए आहे. पी-ओ-ए. दुसऱ्या वाक्यामध्ये काय केलं आपण? इट घेतला, बी घेतला, आता ओ घेतलेला आहे इथे ओ. बघा हा पिंक सॉक्स ओ इथे ओ घेतला. नंतर दॅट वापरला आणि एस, पी आणि ए लिहून टाकलं. सब्जेक्ट, प्रेडिकेटर, ॲडव्हर्बियल असंच तिसऱ्याचं पण केलेलं आहे. अशा पद्धतीने आपल्याला क्लिप्ट सेंटेन्स तयार करता येतात. सुरुवात इटनीच होणार आहे. इथे जर वर्तमान काळ असता तर आपण इथे एम वगैरे काय जे असतं ते वापरलं असतं.
सॉरी, आपल्याला इथे इज वापरावं लागतं, कारण इट नंतर एम येणार नाही, इट नंतर इज येईल. म्हणजे इट इज जॉन झालं असतं जर इथं जॉन इज वेअरिंग असतं तर. मग इट इज जॉन. आणि आपल्याला वॉच किंवा वेअर त्याच्यानंतर इज असे शब्द फक्त इथे येणार आहेत. तर ते आपण याच्या बघून वापरायचं आहे. भूतकाळ आहे म्हणून इथं टू बीचा भूतकाळ केला, वर्तमान काळाला असतं तर इज लिहिलं असतं, अनेक वचन असतं. समजा इथे अनेक वचन असतं, इथे वेअर आलं असतं. मग आपण इथे वेअरच वापरलं असतं. इट वेअर. पण तसं होत नाही. तसे उदाहरणं येत नाहीत आपल्याला. आपल्याला वॉज किंवा इज फक्त हे 2च शक्यता आहे. आणि इथे मोस्टली हा आपण भूतकाळच देतात. आणि मग आपल्याला हे सगळं असंच करावं लागतं. त्यामुळे हे जरी तुम्ही लक्षात ठेवलं, तरी तुम्हाला वरचं सगळं एनालिसिस करता येईल. आपला रूल नंबर 8 क्लेफ्ट सेंटेन्स पण झालेला आहे. आता आपण बघू रूल नंबर 9 एक्झिस्टेन्शनल सेंटेन्स. म्हणजे अस्तित्व दाखवणारा. एक्झिस्ट म्हणजे अस्तित्व असणारं. म्हणजे त्याचं अस्तित्व आपल्याला दाखवायचं आहे. आता उदाहरणार्थ आपल्याला उदाहरण दिलं जाईल, नोबडी वॉज अराउंड. पुढं कंसात दिलं जाईल एक्झिस्टेशनल सेंटेन्स आणि आता आपल्याला त्याचं एनालिसिस करून दाखवायचं. आपण नोबडी वॉज अराउंड जसं तसं लिहून घेतलं आणि आपण त्याला कुठलंही ब्रॅकेटिंग वगैरे काही केलेलं नाहीये. कारण त्याची काही गरज नाहीये. आपल्याला फक्त काय करावं लागतं, देअर वॉजनी वाक्याची सुरुवात करावं लागतं. वॉज का? तर इथं वॉज आहे म्हणून. देअरनी सुरुवात होते. जसं क्लेफ्ट सेंटेन्समध्ये इटनी होते, तसं एक्झिस्ट हे देअरनी त्याचं एक्झिस्टन्स दाखवलं जातं. सुरुवात देअरनी होईल, वॉज येईल आणि नोबडी अराउंड. देअर घ्यायचा, व्हर्ब वापरून घ्यायचा, उरलेलं जसं तसं लिहून टाकायचं. आणि त्याचं स्केलेटन अनालिसिस असं करायचं. पहिल्या स्क्वेअर ब्रॅकेट दाखवायची, मग एस, बी, एक्स आणि त्याच्यापासून देअर बी, एस आणि एक्स. एक्स म्हणजे काय? तर काही एक्स, वाय, झेड. म्हणून तो एक्स, वाय, झेड. आपल्याला एस आणि बी महत्वाचा. हा एस आणि हा बी. हा यस आहे, हा बी. यस म्हणजे सब्जेक्ट. नोबडी हा सब्जेक्ट आहे. हा प्रेडिकेटर आहे, पण ते टू बीचं रूप आहे. असं आपण इथे इंडिकेट केलेलं आहे. अशा पद्धतीने आपल्याला एक्झिस्टेशनल सेंटेन्स सुद्धा दाखवता येईल. ते अशा पद्धतीने त्याचा एनालिसिस होईल. आपण रूल नंबर 10 बघूया. तो आहे एक्स्ट्रा पोझिशन. आता एक्स्ट्रा पोझिशन मध्ये आपल्याला काय करावं लागतं? तर आपल्याला उदाहरण दिलं जाईल. व्हॉट यू से टू देम डझंट मॅटर. म्हणजे हा जो आपला सुरुवातीचा नाऊन क्लॉज आहे. व्हॉट यू से टू देम डझंट मॅटर त्याच्याशी रिलेटेड हे आहे. तर आपण उदाहरण जसं तसं लिहून घेतलं, त्याचं एनालिसिस करून घेतलं पुन्हा. पहिलं जे आहे ते हे आपलं एन-सी-एल आहे. व्हॉटनी सुरू होणार. मग त्याला एन-सी-एल लिहून घेतलं. तो सब्जेक्ट आहे आणि उरलेलं जे आहे ते एनालिसिस करून घेतलं. डझंट हा वर्ब फ्रेज आणि प्रेडिकेटर येईल. मॅटर हा नाउन फ्रेज आणि ऑब्जेक्ट येईल. असं आपण एनालिसिस त्याचं करून घेतलेलं आहे. आणि त्याच्यापासून डिराइव्ह्ड स्ट्रक्चर तयार करताना आपल्याला काय करायचं? तर एन-सी-एल उचलायचा आणि तो मागे ठेवून द्यायचा. सगळ्यात शेवटी बघा इथे. आणि याची सुरुवात इटनी करायची. इट डझंट मॅटर व्हॉट यू से टू देम. उदाहरणामध्ये फक्त इट जादा आलेला आहे. त्याची सुरुवात इटनी करायची आहे आणि एन-सी-एल उचलून शेवटी ठेवायचा. बाकी काही करायचं नाही. झालं डिराइव्ह्ड स्ट्रक्चर तयार. एक्स्ट्रा पोझिशननी वापरून. त्याला एक्स्ट्रा पोझिशन द्यायची ह्या व्हॉट टू यू से टू देमला. आणि असं करायचं. आता पुन्हा त्याला ब्रॅकेटिंग करून घेऊया आपण. म्हणजे आपल्याला स्केलेटन एनालिसिस करून दाखवता येईल. हे जसंच तसं केलेलं आहे, बाकी काही नाही. पहिलं जसं आपलं होतं तसंच. आता हे एन-सी-एल जे आहे तो इथे सब्जेक्टचा सब्जेक्ट राहिलेला आहे. आपण ॲडिशनल घेतलेला आहे. आणि मग डिराइव्ह्ड स्ट्रक्चरमध्ये आपल्याला असं करून दाखवेल. पहिली स्क्वेअर ब्रॅकेट, त्या स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये आपल्याला एन-सी-एल आहे जे सब्जेक्टचं फंक्शन करतं. त्यानंतर प्रेडिकेटर आलेला आहे डझंट म्हणून आणि ओ आलेला आहे मॅटर म्हणून. मॅटर हा ओ म्हणून आलेला आहे. हे असं आपल्याला बेसिक स्ट्रक्चर हे आपण दाखवलेलं आहे. आणि त्याच्यापासून डिराइव्ह्ड स्ट्रक्चर काय तयार झालं, तर आपण पुन्हा एक स्क्वेअर ब्रॅकेट टाकून घेतली. इथपासून इथपर्यंत आहे ती इथे इंडिकेट केली आणि ही पण आपल्याला इंडिकेट करावी लागेल. त्याच्या अगोदर आपल्याला लिहावं लागेल. आपण इट वापरला, जो 9था याच्यामध्ये तो. नंतर मग प्रेडिकेटर घेतला, हा प्रेडिकेटर घेतला. त्यानंतर ओ घेतला, हा ओ घेतला आणि आता पुन्हा एन-सी-एल सुरू होईल. जे आपल्याकडे सब्जेक्ट आहे. आपल्याला हे जे एन-सी-एल आहे, याला अशी इथं एक स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर ब्रॅकेट दाखवायला पाहिजे होती. त्या स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये आपल्याला हे एन-सी-एल दाखवायला पाहिजे होतं. कारण इथे बघा 2 ब्रॅकेट ओपन झालेली, ही एक आणि ही एक. आणि स्केलेटल एनालिसिसमध्ये माझ्याकडून इथे ही स्क्वेअर ब्रॅकेट टाकायची राहिलेली, ती इथं पाहिजे नव्हती अशी. तेवढी स्क्वेअर ब्रॅकेट टाकली असती की ते काम झालं असतं. आणि हा एस जो आहे तो त्याच्या टॉकवर टाकायला पाहिजे होता. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं तुम्हाला याचं एक्स्ट्रा पोझिशनचं करायचं आहे. त्याच्याबद्दल अ, थोडंसं काही कन्फ्युजन असेल तर मला सांगा. मी याच्यावर पुन्हा तुम्हाला ग्रुपवर टाकून देईल, की याचं हे इथले जे मिस्टेक आहे, स्क्वेअर ब्रॅकेट यूज करायला पाहिजे नव्हती.
ती वापरून मी तुम्हाला पुन्हा ते टाकून देईल. तर आपल्याला आहे रूल नंबर 11. फ्रंटिंग ऑफ सबऑर्डिनेट क्लॉज ऑब्जेक्ट. म्हणजे सबऑर्डिनेट क्लॉजचा जो ऑब्जेक्ट आहे त्याला आपल्याला पुन्हा फ्रंटला घ्यायचं आहे. बेसिक स्ट्रक्चर पासून हे डिराइव्ह स्ट्रक्चर तयार होईल. उदाहरण असं असेल, इट्स प्लेजर टू टीच हर आणि कंसात दिला जाईल फ्रंटिंग ऑफ सबऑर्डिनेट क्लॉज ऑब्जेक्ट. त्याच्यामधला जो सबऑर्डिनेट क्लॉज आहे त्याचा ऑब्जेक्ट आहे तो आपल्याला फ्रंट करायचा, तो असतो हर. कारण इट इज असा येतो, म्हणजे हे एक व्हर्ब फ्रेज झालं. टू टीच हा एक व्हर्ब फ्रेज झाला. त्याच्यामधले टू टीच ही सबऑर्डिनेट क्लॉजची व्हर्ब फ्रेज असणार आहे, कारण ती इन्फिनिटिव्ह आहे. आणि मग ह्या इन्फिनिटिव्ह जे क्लॉज आहे, जे इथून सुरू होईल टू पासून शेवटपर्यंत, त्याचा हा हर जो ऑब्जेक्ट आहे त्याला आपल्याला सुरुवातीला घ्यायचा आहे. आणि मग त्याचं डिराइव्ह स्ट्रक्चर कसं तयार होईल, तर शी इज अ प्लेजर टू टीच, असं आपलं डिराइव्ह स्ट्रक्चर तयार होईल. या हरचं आपल्याला काय करून घ्यावं लागेल, शी. इट गायब होऊन जाईल, कारण इट हा डमी सब्जेक्ट होता, तो आपण आता गायब करून टाकलेला आहे. अशा पद्धतीने याचं अनालिसिस होईल. याचं आपल्याला स्केलेटन अनालिसिस वगैरे काही करून दाखवायची गरज नाही, फक्त एवढंच लिहायचं. रूल नंबर 12. सेकंड लास्ट आहे. सबस्टिट्यूशन ऑफ पीपी फॉर इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. म्हणजे इनडायरेक्ट ऑब्जेक्ट जो असेल त्याच्याऐवजी आपल्याला काय वापरायचं आहे, प्रेपोजिशनल फ्रेज वापरायची, त्याचं सब ऑर्डिनेशन म्हणून सबस्टिट्यूट म्हणून. तर त्याचं उदाहरण असं असेल, टीम सेंड फ्रेडा अ टेलिग्राम. म्हणजे आपल्याला टीम एक फ्रेज आहे, सेंड एक फ्रेज आहे, फ्रेडा एक फ्रेज आहे आणि एक टेलिग्राम एक फ्रेज आहे. तर हा जो टेलिग्राम आहे, हा आपल्याकडे डायरेक्ट ऑब्जेक्ट आहे आणि फ्रेडा जो आहे तो इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे. ह्या इनडायरेक्ट ऑब्जेक्टच्या ऐवजी आपल्याला काय वापरायचंय, तिची पीपी करून ह्या सेंटेन्स मध्ये वापरायची. तर त्याचं अनालिसिस कसं होईल बघा. आपण पहिल्यांदा बेसिकचं अनालिसिस करून घेतलं. जेवढे आपल्याला फ्रेजेस मिळाल्या 4च्या 4 त्या आपण टाकून घेतल्या. त्यांना फॉर्म अँड फंक्शन लेबल देऊन घेतलं. एन-पी आहे, सब्जेक्ट आहे, वर्ब फ्रेज आहे, प्रेडिकेटर आहे, नाउन फ्रेज आहे, ऑब्जेक्ट आहे. बघा इथं डायरेक्ट आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. जर आपल्याला 2 ऑब्जेक्ट आले तर पहिले इनडायरेक्ट येतं, नंतर डायरेक्ट येतं. आता त्याचं अनालिसिस कसं होईल, डिराइव्ह्ड स्ट्रक्चर कसं तयार होईल ते बघा. आपल्याला फक्त काय करायचं, ही जी फ्रेड आहे ती उचलून मागे टाकायची. त्याला असं होईल ते. टीम सेंड टेलिग्राम. टीम सेंड अ टेलिग्राम. हा फ्रेडा जो आहे, इनडायरेक्ट ऑब्जेक्ट याच्यातच दिलेलं इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. हा इनडायरेक्ट ऑब्जेक्टला मागे नेऊन टाकायचं आणि ते असेल टू फ्रेडा. मागे टाकताना काय होईल, त्याचं पीपी तयार करायची, म्हणजे फ्रेडाला टू लावलं की ऑटोमॅटिक पीपी तयार होते. आता याचं अनालिसिस करून दाखवायचंय. जसंच तसं आहे. आता फक्त काय होईल, हिचं फॉर्म लेबल आणि फंक्शन लेबल बदलेल, कारण त्याला टू लागला. बाकीचं तर जसंच तसं सेम येईल. आणि आता याचे फंक्शन लेबल पण येईल. टीम सब्जेक्ट आहे, हा प्रेडिकेटर आहे, हा डायरेक्ट ऑब्जेक्ट आहे ना, आता तो ॲडव्हर्बियल होईल पीपी आल्यामुळे. कारण पीपीच्या डोक्यावर आपण ओ नाही देऊ शकत. म्हणून तो ॲडव्हर्ब येईल. आता याचं स्केलेटन एनालिसिस आपल्याला तयार करून दाखवायचंय. पहिले आपल्याला बेसिक मधलं एक स्क्वेअर ब्रॅकेट आहे. म्हणजे एक क्लॉज आहे आणि त्या क्लॉजमध्ये एन-पी आहे, व्ही-पी आहे, त्याच्यानंतर पुन्हा एन-पी आहे आणि ते एस-पी-ओ-आय आणि एन-पी असे 4 फ्रेजेस आलेले आहेत. बघा एन-पी, व्ही-पी, व्ही-पी, एन-पी. हे असंच आपण फक्त इथं स्केलेटन करून दाखवलं. ही एन-पी सब्जेक्ट आहे, ही एन-पी सब्जेक्ट आहे. ही वर फ्रेज प्रेडिकेटर आहे, ही वर फ्रेज प्रेडिकेटर आहे. हेच आपण इथं दाखवलं. एन-पी ऑब्जेक्ट आहे, इथे लिहून टाकलं. एन-पी ऑब्जेक्ट आहे. ही एन-पी ओडी आहे, म्हणजे ऑब्जेक्ट डायरेक्ट आहे. हे आपण इथे दाखवलं. त्याच्यापासून खाली काय तयार केलं, त्याचं पुढचा बाण दाखवून दाखवायचं आपल्याला. बाण दाखवला आणि पुन्हा आपण एक स्क्वेअर ब्रॅकेट घेतली आणि त्याच्यामध्ये आता आपल्याला हे दाखवायचंय सगळं. त्याच्यामध्ये काय होईल, पहिले एन-पी येईल, तिच्या डोक्यावर सब्जेक्ट येईल. व्हर्ब फ्रेज, प्रेडिकेटर, एन-पी, ओडी आणि पी-पी आणि ॲडव्हर्बियल असं आता आपल्याला इथे दाखवायचं. आणि ते अशा पद्धतीने आपण दाखवलेलं आहे. पहिली एन-पी आहे, सब्जेक्ट आहे. नंतर व्हर्ब फ्रेज आली, प्रेडिकेटर आली. एन-पी आली, ऑब्जेक्ट डायरेक्ट आली अभी ही इथे आणि नंतर पी-पी आली, ॲडव्हर्बियल आली. हे असं एनालिसिस करून दाखवलं, की त्याचं स्केलेटन एनालिसिस झालं. हे आपलं कंप्लीट आन्सर आहे. आणि आता आपण शेवटचा जो रूल आहे त्याच्याकडे वळूया. तो आहे पोस्टपोनमेंट ऑफ पोस्ट मॉडिफायर. तर नाउन फ्रेजमध्ये पोस्ट मॉडिफायर जो काही येईल त्याला आपल्याला काय करायचंय, पोस्टपोनमेंट करायचं, म्हणजे फ्रंटिंगच्या एकदम उलटं. पोस्टपोन म्हणजे त्याला मागे नेऊन टाकायचं. फ्रंटिंगला आपण मागचा पुढे आणतो. तर उदाहरण असेल, तर मीटिंग ऑफ ऑल द प्लेयर्स वॉज हेल्ड.
हे नाउन फ्रेज आहे इथपासून इथपर्यंत आणि त्याच्यामध्ये पोस्ट मॉडिफायर म्हणून ही पीपी आलेली आहे ऑफ ऑल द प्लेयर्स इथपर्यंत. आणि मग आता आपल्याला एवढी जी आहे ती याच्या मागे नेऊन टाकायची. आता दिलेल्याचं आपण बेसिक स्ट्रक्चर्स एनालिसिस करून घेऊया. बघा इथपासून इथपर्यंत जे आहे हे क्लॉज आहे म्हणून आपण ती ब्रॅकेट टाकून घेतली. नंतर इथपासून इथपर्यंत नाउन फ्रेज आहे, ही व्हर्ब फ्रेज आहे, प्रेडिकेटरचं फंक्शन करेल, नाउन फ्रेज सब्जेक्टचं फंक्शन करेल आणि ह्या नाउन फ्रेजमध्ये पोस्ट मॉडिफायर म्हणून ही पीपी आलेली आहे. ती आपल्याला दाखवून द्यायची. आणि ती मॉडिफायरचे फंक्शन करते पोस्टपोनमेंट ऑफ पोस्ट मॉडिफायर. बघा हा पोस्ट मॉडिफायर आहे ह्या हेड. मीटिंग हा हेड आहे. द हा प्री मॉडिफायर ह्या नाउन फ्रेजमध्ये आणि पीपी ही पोस्ट मॉडिफायर आहे. पोस्ट मॉडिफायरला पोस्टपोनमेंट म्हणजे इकडे आणून टाकायचं. बघा द डिराइव्ह स्ट्रक्चर त्याचं असं तयार होईल. द मीटिंग वॉज हेल्ड. हा द मीटिंग घेतला. हा ही पीपी गाळून टाकली, लिहून टाकलं. द मीटिंग वॉज हेल्ड आणि मग पुढे फक्त टाकायचं ऑफ ऑल द प्लेयर्स. ही शेवटी टाकली. पोस्टपोनमेंट केलं त्याचं. आणि मग हे असंच उदाहरण येणार आहे. पीपीचंच उदाहरण येणार आहे. नाउन फ्रेजमध्येच येणार आहे. म्हणून आपल्याला हे सगळं असंच असंच लिहायचंय. आणि मग आपल्याला त्याचं जे आहे याचं आपल्याला ब्रॅकेटिंग आणि स्केलेटन एनालिसिस करता येणार नाही. कारण द मीटिंगचा हा जो भाग आहे पोस्ट मॉडिफायर तो स्केलेटन एनालिसिसमध्ये मागे कसा दाखवायचा, काय ट्रिक्स यूज करायची, ते आपल्याला पुस्तकात दिलेलं नाहीये. त्यामुळे फक्त एवढंच आपल्याला याच्यामध्ये करायचंय आणि इथे आपलं बेसिक अँटिट्यूड स्ट्रक्चर हा प्रकरण संपलेला आहे. उदाहरणं कशी येतील, त्याचं एनालिसिस कसं करायचं, स्केलेटन एनालिसिस कसं करायचं, हे सगळं तुम्हाला याच्यामध्ये समजून सांगितलेलं आहे. आणि तरीही तुम्हाला काही अडचण आली, तरी तुम्ही मला कॉलेजमध्ये येऊन कधीही भेटू शकता किंवा मला फोन करून आपला ग्रुप आहे आणि ग्रुपमध्ये माझा फोन नंबर दिलेला आहे. WhatsAppचा ग्रुप आहे आपला. तुम्ही मला कधीही दिवसातल्या कोणत्याही वेळी, रात्री कधीही तुम्ही मला फोन करू शकता जर तुम्हाला काही अडचण असेल तर. मला तुम्हाला मदत करायला आनंद होईल आणि आपण आता हे जे सेशन आहे, हे इथे आपण आता संपवूया. धन्यवाद.